कारखान्याचे चेअरमन नरेंद्र चव्हाण, आमचे सहकारी कैलासभाऊ गोरठेकर, किशोर स्वामी, किशोर देशमुख, बाळासाहेब देशमुख बारडकर, जगदीश पाटील गोशीकर, दिनकर दहीफळे, प्रवीण पाटील चिखलीकर, भगवानराव दंडवे. आता उमेदवार या ठिकाणी त्यांचा परिचय झालेला आहे आणि जे आज प्रचारात या ठिकाणी आपल्यासोबत आलेले आहेत आपले अतुल वाघ हे नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ शेतकरी विकास पॅनल जे आम्ही गठीत केलं आहे ते सर्वपक्षीय आहे. एकत्र मिळून आम्ही सर्वांनी आज सुरुवात केलेली आहे. उमेदवार बिनविरोध आलेत, जवळपास 11 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत आमचे. उर्वरित 12 उमेदवारांचा प्रचार आम्ही सुरू करत आहोत. सर्व आमदार मंडळी आहे, सगळे प्रमुख आहेत, उमेदवारी आहेत. त्यामुळे आणि सर्व नेतृत्व मेन म्हणजे कुठल्याही पॅनलला लिडरशिप लागते, नेतृत्व आहे. त्यामुळे आम्हाला काय अडचण वाटत नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुका बिनविरोध व्हायसाठी आपण प्रयत्न केले, पण असं आहे की आता प्रयत्न हे चांगला आहे ना, म्हणजे जवळपास 50%च्या आसपास आम्ही बिनविरोध झालेत ना. काय वाटतं असं आहे की उद्धवजी ठाकरे त्या ठिकाणी गेले अशी माझी माहिती आहे. ठीक आहे, त्यांना त्यांच्या पक्षाचं अस्तित्व, त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा विषय आहे आणि ते अस्तित्व टिकवण्याकरता ते प्रयत्न करत आहेत. तर स्वाभाविक आहे, त्यात काय गैर काय. केंद्रात जे आंदोलन चालू आहे वांगचूक यांचं, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात काही नुकसान होऊ नये म्हणून सरकारने काळजी घेतली, एवढाच विषय आहे. साहेबांना झालं चला आमदार श्रीजिया चव्हाण, माजी आमदार हंबर्डेजी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार माधवराज जवळगावकर.